Okay, student, after this insectivorous plant, we have to see saprophytic plants. म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. सॅप्रोफाइट्स मृतोपजीवी वनस्पती म्हणजे मेलेल्या सजीवांच्या शरीरावर जागणारे, मेलेले ज्या प्लांट्स असतात त्यांच्या शरीरावर जागणारे अशा काही प्लांट. बघा तुम्ही बघितले भूछत्र, तुम्ही ऐकून असाल, छत्रीसारखी रचना असते बघा. इथे सॅप्रोफायटिक प्लांट त्यांनी चित्रात पण दाखवलेलं आहे. दिस इज नथिंग बट अ सॅप्रोफायटिक प्लांट. Now see, plants which obtain the food from dead and decaying bodies of other organism. म्हणजे अशा वनस्पती काय ज्या त्यांचं फूड मिळवतात, ऑप्टेन करतात, मिळवतात कशापासून? मृत किंवा कुजणारे जे शरीर असतात, बॉडीज, शरीर, डिकेइंग म्हणजे कुजणारे, ऑफ अदर ऑर्गॅनिझम, इतर जे सजीव आहेत, इट मे बी प्लांट और ॲनिमल, त्यांचे डेड ज्या बॉडी असतात, सडणाऱ्या बॉडी असतात, त्याच्यावरती जे प्लांट त्यांच्यापासून त्यांचं अन्न मिळवतात त्यांना सॅप्रोफायटिक प्लांट म्हणतात. जसं बघा आता तुम्ही बघितलं कधी की एखादं लाकूड वाळून पडलंय, वाळलेलं लाकूड आहे, पाऊस झाला, मग त्या लाकडावरती एखादं भूछत्र उगवतं. तर ते लाकूड म्हणजे काय आहे? डेड झालेली प्लांट आहे, बरोबर आहे. समजा एखादा ॲनिमल कधी मेलेला असेल, तो कुजून गेला, त्याचे हाडं शिल्लक राहिले, त्या एरियामध्ये बघा कधी कधी सॅप्रोफायटिक प्लांट्स ग्रो करतात. भूछत्र, मशरूम वगैरे आपण ज्याला म्हणतो बघा. So, plants which obtain food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plant. अशा वनस्पती का ज्या त्यांचं अन्न मृत आणि कुजलेल्या शरीरा, इतर सजीवांच्या कुजलेल्या आणि मृत झालेल्या शरीरापासून त्यांचं अन्न मिळवतात, त्यांना मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक मशरूम, बघा मशरूम, अनेक प्रकारचे कवक किंवा बुरशी. कोणते? मशरूम म्हणजे भूछत्र. ईस्ट, बघा तुम्ही ईस्ट ऐकून असाल, पाव तयार करण्यासाठी, ब्रेड तयार करण्यासाठी ईस्ट या बुरशीचा उपयोग केला जातो. तर ईस्ट ही एक प्रकारची बुरशी आहेत. तर हे जे आहेत हे उगवतात अशा प्रकारच्या डेड बॉडीजवरती किंवा डिकेइंग बॉडीजवरती. फंगी सिक्रीट्स डायजेस्टिव्ह एन्झाईम. फंगी काय करतात? सिक्रीट म्हणजे स्रवतात. काय सिक्रीट करतात? पाचक, डायजेस्टिव्ह पाचक, एन्झाईम विकर म्हणतात त्याला. पाचक विकर स्रवतात कशावर? डेड बॉडीजवरती. का स्रवतात त्या? टू डायजेस्ट, पचन करण्यासाठी. काय डायजेस्ट किंवा काय? ब्रेकडाऊन म्हणजे विघटन करणं. द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. त्या जे काही डेड झालेले प्लांट असतात, ॲनिमल असतात, त्यांच्या शरीरावरती या ज्या सॅप्रोफायटिक प्लांट्स आहेत म्हणजे फंगी आणि ईस्ट काय करतात? त्यांच्या स्वतःच्या शरीरातून पाचक विकरे, एक प्रकारचं लिक्विड असतं ते एक प्रकारचे ते प्रोटीन्स आहेत, ते स्रवतात. त्यामुळे त्या प्रोटीन्सपासून किंवा त्या डायजेस्टिव्ह एन्झाईमपासून त्या समोरच्या डेड झालेल्या प्लांटमध्ये जे काही कंपाऊंड असतात, कार्बन कंपाऊंड, त्यांचं विघटन होतं, त्यांचं पचन होतं. अँड सोल्युशन विच इज फॉर्म और द रिझल्टिंग सोल्युशन म्हणजे काही त्या स्रवलेल्या एन्झाईममुळं त्या प्लांटवर जो काही परिणाम होतो तिथला भाग ते काय करतात? ॲब्सॉर्ब करतात टू ऑब्टेन देअर न्यूट्रियंट्स. त्यांचं पोषण करण्यासाठी त्यांनी स्रवलेले जो काही लिक्विड आहे, एन्झाईम आहे, ते डायजेस्टिव्ह एन्झाईम, ते एन्झाईम ज्या भागात त्यांनी ओतलंय त्या भागातून त्या भागात जो प्लांटचा जो काही भाग असेल थोडाफार, त्या भागात जे काही न्यूट्रियंट्स असतात ते त्या लिक्विडमध्ये येतात आणि ते लिक्विड सक केलं की ते त्या सॅप्रोफायटिक प्लांटला मिळतं. नाव सी सम इमेजेस. ओके, दिस इज द इमेज ऑफ मशरूम. नाव सी सेकंड, दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ मशरूम. You can see this, you might be seen this mushroom. Okay, बघा चित्रात दिसतंय इथे एक लाकूड पडलेलं आहे आणि बघा हे लाकूड पडलेलं दिसतंय आणि या लाकडाभोवती, त्या ठिकाणी लाकडावरती हे सॅप्रोफायटिक प्लांट जे आहे ते ग्रो करत आहे. राईट. नाव नेक्स्ट पॉईंट, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड गेट स्पॉइल्ड. फूड खराब होतं का? कवकांमुळं, बुरशीमुळं. सम फंगी कॉज डिसिजेस और इलनेस. आणि ते खराब झालेलं फूड आपण जर कन्झ्युम केलं तर त्यामुळे आपण आजारीसुद्धा पडू शकतो. बट सम फंगी हॅव, काही कवकांमध्ये मात्र काय आहे? औषधी गुणधर्म असतात, त्यापासून औषध पण तयार करता येतं.
मग उदाहरणार्थ एक लस मागे आली होती, आहेच पूर्वीपासून. PC अलेक्झांडर यांनी पेनिसिलिन नावाची लस जी आहे ती शोधली. ती लस एकाच वेळेस 3 रोगांवरती चालते, BCG वगैरे, आय थिंक त्या लसला म्हणतात. ईस्टसुद्धा आहे. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. बरोबर आहे. ईस्टचा उपयोग बेकरीमध्ये होतो, पाव तयार करणं वगैरे. मशरूम, काही महत्त्वाचे मशरूम खाल्ली पण जातात, भाजी करण्यासाठी त्या मशरूमचा यूज होतो, लाभदायक असं ते असतं. ईस्ट इज यूज इन फर्मेंटेशन, किण्वन क्रिया सडवण्यासाठी. किण्वन क्रियेमध्ये ईस्टचा यूज होतो. अँड फॉर मेकिंग ब्रेड, फर्मेंटेशन आणि पाव तयार करणं. मशरूम इज रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन, आणि मशरूममध्ये लोह आणि विटॅमिन असतात, जीवनसत्व आपण ज्याला म्हणतो ते असतात. नेक्स्ट पॉईंट, रोल ऑफ न्यूट्रियंट्स अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी. वनस्पतींमधील पोषण द्रव्यांचे कार्य व अभावाचे परिणाम. रोल म्हणजे कार्य किंवा भूमिका. कोणाची? न्यूट्रियंट्सची, वनस्पतीमधील. अँड इफेक्ट ऑफ देअर डिफिशियन्सी, परिणाम. इफेक्ट म्हणजे परिणाम. ऑफ देअर डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. त्यांच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतो? वनस्पतींमधील पोषण द्रव्य जे आहेत, वनस्पतींमधील जे पोषण द्रव्य असतात, ते पोषण द्रव्य त्यांचे कार्य आणि त्यांचं जे डिफिशियन्सी, कमतरता जी असते, त्यामुळे काय परिणाम होतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि ते परिणाम कोणा होणार आहे? प्लांटवरती. वनस्पतींमधील पोषण द्रव्यांचे कार्य व अभावाचे परिणाम. समजा काही पोषण द्रव्य वनस्पतींना मिळाले तर काय होतं, आणि जर नाही मिळाले तर त्याचा काय परिणाम होतो, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सो फर्स्ट is nitrogen, its symbol is capital N. Nutrients, nitrogen is a nutrients. फंक्शन काय त्याचं नायट्रोजनचं? इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन. प्रोटीनमध्ये बघा, आपण मागेच बघितलंय, प्रोटीन तयार करण्यासाठी नायट्रोजन लागतं, म्हणून प्लांट काय करतात? नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. सो नायट्रोजन इज अ इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. क्लोरोफिल हरितद्रव्य आणि सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य. प्रत्येक पेशीमध्ये एक प्रकारचं द्रव असतं, त्या द्रवासाठी, ते द्रव तयार करायला पण गरज असते नायट्रोजनची. एवढे तिन्ही प्रकार तयार करायला नायट्रोजनची गरज असते. ते जर कमी असेल तर त्याचा काय परिणाम होतो? रिटार्डेड और स्टंटेड ग्रोथ, वाढ खुंटणे, खुंटलेली वाढ. बघा, प्लांट पटकन ग्रो करत नाही. येलोविंग ऑफ लिव्ज, पानं पिवळी होणं, हा नायट्रोजनच्या अभावामुळे होणारा परिणाम आहे. म्हणून बघा, पावसाळ्यामध्ये हे प्रमाण जास्त असतं नायट्रोजनचं, तयार जास्त होतं नायट्रोजन, म्हणून बघा पावसाळ्यामध्ये पानं हिरवीगार दिसतात. त्यामुळेच काही प्लांट काय करतात? नायट्रोजन स्थिरीकरण करतात. नेक्स्ट इज अ फॉस्फरस, इट्स सिम्बॉल इज अ कॅपिटल P. कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? रासायनिक ऊर्जेमध्ये, म्हणजेच अन्नामध्ये. जर फॉस्फरस कमी असेल तर लवकर पानगळती होते. पानं, लीफ फॉल अर्ली, लवकर. लीफ फॉल, पानं गळणं, लीफ म्हणजे पान. लेट फ्लॉवरिंग, उशिरा फुल लागणं. स्लो ग्रोथ ऑफ रूट, मुळांची वाढ कमी होणं. मुळांची वाढ कमी झाली की मुळं खोलवर जात नाही, त्यामुळे ते प्लांट पण चांगलं वाढत नाही, जळून जातं ते. नेक्स्ट इज अ पोटॅशियम. पोटॅशियमचं आहे सिम्बॉल K. नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी, चयापचय क्रिया. शरीरामध्ये जेवढ्या काही क्रिया होतात, प्रत्येक सेलमध्ये, पेशीमध्ये जेवढ्या काही क्रिया होतात, त्याला मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. सर्व काही जे काही असेल, पचन, उत्सर्जन वगैरे वगैरे, तर हे पोटॅशियममुळे होतं. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी, आणि जर पोटॅशियम कमी असेल तर काय होतं? वीक स्टेम, खोड बारीक राहून जातो. ब्रांचेस, फांद्या बारीक राहतात. विल्टिंग ऑफ लिव्ज, पानं जी आहे कोमेजून जातात. बघा, त्याला घुबडणे म्हणतात. म्हणतो ना की टोमॅटोची झाडं घुबडतात, बघा, तुम्ही ऐकलं असेल शक्यतो. तर ते घुबडणं म्हणजेच पानं गोळा होणं, कोमेजणं. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके तयार करण्यास असमर्थ बनतात पोटॅशियम नसेल तर. नंतर मॅग्नेशियम.
सिम्बॉल एम जी आहे, कॅपिटल एम स्मॉल जी. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, क्लोरोफिल तयार करण्यासाठी मॅग्नेशियमचा उपयोग होतो. ते जर नसेल तर काय परिणाम होतो? स्लो रिटार्डेड ग्रोथ, स्लो और रिटार्डेड ग्रोथ, हळू किंवा खुंटलेली वाढ, प्लांटची वाढ हळू होते किंवा खुंटून जाते. येलोविंग ऑफ लिव्ज, पानं पिवळी होतात प्लांटची. नेक्स्ट आयर्न, लोहाची कमतरता जर असेल, आयर्न Fe इज द सिम्बॉल ऑफ आयर्न. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, अगेन इट इज इम्पॉर्टंट इन प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्य तयार करण्यासाठी. जर ते नसेल, आयर्नची कमतरता असेल तर येलोविंग ऑफ लिव्ज, झाडाची पानं पिवळी पडतात. नेक्स्ट इज द मॅग्नीज, मॅग्नीजचा सिम्बॉल आहे Mn, कॅपिटल एम स्मॉल एन. मॅग्नीज. व्हॉट इज द फंक्शन? प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन, प्लांटमध्ये महत्त्वाचे काय हार्मोन्स असतात, हार्मोन्स पण बनलेले असतात प्रोटीनचे. त्या हार्मोन्समुळे वनस्पतीमध्ये महत्त्वाची कार्य केली जातात. ते हार्मोन जर नाही स्रवले तर ती महत्त्वाची प्रजननाची कार्य वगैरे रिप्रोडक्शनची कार्य होत नाहीत, वाढ होत नाहीत. तर त्यामुळे काय इफेक्ट होतो? तर रिटार्डेड ग्रोथ, खुंटलेली वाढ, थांबलेली वाढ, स्पॉटेड लिव्ज, पानावर असे ठिपके पडतात, पान किंवा खराब होतात पानं. नेक्स्ट झिंक, झिंक म्हणजे जस्त, सिम्बॉल इज Zn, Zn. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स, संप्रेरके, हार्मोन्सचा मराठीमध्ये संप्रेरके म्हणतात. आणि संप्रेरक तयार करणे आणि त्यांचे घटक, त्या संप्रेरकांचे घटक बनवणं, की जेणेकरून त्या घटकांमुळे संप्रेरक तयार होतात, ते घटक बनवणं, हे त्यांचं झिंकचं काम आहे. रिटार्डेड ग्रोथ, वाढ खुंडणं, आणि येलोविंग ऑफ लिव्ज, पान पिवळे पडणं. बघा बऱ्याच ठिकाणी रिटार्डेड ग्रोथ आणि येलोविंग ऑफ लिव्ज आहेत. ओके, सो यू कॅन ऑब्झर्व मेनी प्लांट्स अँड यू कॅन डायग्नोज द डेफिशियन्सी of those plants. Okay, so here we now stop student. Okay.